नमस्कार, पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण खमंग खुसखुशीत अशी मस्त कोथिंबीर वडी करणार आहोत। यामध्ये अजिबातही बेसनाचा वापर अजिबातही कुठेही होणार नाही। अतिशय सुंदर होतात, खमंग खुसखुशीत कुरकुरीत ह्या कोथिंबीर वड्या बनवून तयार होतात। अतिशय रुचकर लागतात। जरूर अशा पद्धतीने ह्या कोथिंबीर वड्या तुम्ही अगदीच करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडतील याची खात्री आहे। बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे। तर जरूर अशा पद्धतीने ह्या कोथिंबीर वड्या तुम्ही करून बघा। अजिबातही या कोथिंबीर वड्या कुठेही तेलकट होत नाहीत, खमंग होतात, खुसखुशीत होतात। पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे साधारण मी 3 वाट्या बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे। छान सध्या थंडीचे दिवस आहेत, तर छान अशी मस्त कोथिंबीर मार्केटमध्ये येते। तर ही 3 कप किंवा 3 वाट्या इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे। स्वच्छ धुवून निवडून थोड्याशा जे आपले देठ असतात ना, ते कोवळे देठ घेतलेले आहेत आणि बारीक चिरून घेतली। त्यानंतर यामध्ये आता आपल्याला घालायचे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ। त्यानंतर यामध्येच आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी इथे मी घालतीये बाजरीचं पीठ। त्यानंतर यामध्ये आता पाव वाटी आपल्याला बारीक रवा घालायचा आहे। रवा घातल्यामुळे ह्या वड्या छान कुरकुरीत होण्यास मदत होते। तर पाव वाटी बारीक रवा घातला। त्यानंतर पाव चमचा यामध्ये हळद घालायची। चवीनुसार यामध्ये लाल तिखट घालायचं। त्यानंतर यामध्येच आपल्याला घालायचे पाव चमचा हिंग। त्यानंतर यामध्ये साधारण 1 चमचाभर धनेपूड घालायची। त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आमचूर पावडर घालते। त्यानंतर 1 चमचाभर इथे आलं आणि मिरचीचा ठेचा आहे तो घालते। चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचे। त्यानंतर थोडीशी अगदी पाव चमचा यामध्ये साखर घालते आणि आता यामध्ये आपल्याला साधारण एक छोटा चमचा फक्त आपल्याला तेल घालायचं आहे, जेणेकरून ह्या वड्या छान कुरकुरीत होण्यास खुसखुशीत होण्यास मदत होते। तर आता हे व्यवस्थित आपल्याला असं दाबून दाबून व्यवस्थित मिक्स करायचं। मिक्स करून झालं की यामध्ये 1 चमचाभर पांढरे तीळ घालायचे। व्यवस्थित एकजीव करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात। हे मिक्स करून झालं की थोडं थोडं आपल्याला यामध्ये पाणी घालायचे आणि ह्याचा एक घट्ट गोळा मळून तयार करायचा आहे। खूपही एकदम भस्कन पाणी घालायचं नाही, अगदी थोडं थोडं पाणी घालत छान अशा पद्धतीने हा घट्ट गोळा आपल्याला मळून इथे तयार करायचा आहे। तर बघू शकाल भरपूर कोथिंबीर आहे आणि पिठाचं प्रमाण त्या मानाने कमी आहे। मस्त तर घट्ट हा गोळा मळून तयार करून घेतला, बघू शकाल इथे तुम्ही। आता इथे एक चाळणी घेतली। चाळणीला व्यवस्थित सगळीकडून तेल लावून घ्यायचं, जेणेकरून वडी सुटून येण्यास मदत होते। आता हा जो गोळा आहे, तर हा गोळा आपल्याला यावरती ठेवून व्यवस्थित थापून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने बेसिकली आपल्याला इथे वडीचा आकार ह्या गोळ्याला देऊन घ्यायचा आहे। तर बघू शकाल चौकोनी आकारामध्ये हे व्यवस्थित मी थापून घेते मस्त। तर बघू शकाल संपूर्ण हे वडीचं मिश्रण व्यवस्थित इथे मी चौकोनी आकारामध्ये थापून घेतलेलं आहे, बघू शकाल इथे तुम्ही मस्त। आता यावरतून थोडेसे पांढरे तीळ यावरती मी लावून घेते। हे बघा अशा पद्धतीने दिसतानाही छान दिसतं, चवही छान लागते म्हणून लावून घेतले। आता कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। उकळलं पाणी की यावरती ही जी चाळणी आहे, जी आपण कोथिंबीर वडीची वडी थापून घेतलेली आहे, तर ही चाळणी आपल्याला यावरती ठेवून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने आणि आता यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम आचेवरती 10 ते 12 मिनिटं ही वडी व्यवस्थित वाफवून घ्यायची। तर साधारण 12 मिनिटं झालेली आहेत आणि छान आपली वडी इथे वाफवून तयार झाली। सुरी घालून बघितली तर सुरी इझिली निघून येते आणि क्लीन येते, म्हणजेच ही वडी व्यवस्थित आपली वाफवली गेलेली आहे आणि किती सुंदर दिसते बघू शकाल इथे तुम्ही। रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेलं आहे आणि ज्वारीचं पीठ बाजरीच्या पिठामुळे अतिशय ही वडी चवीला सुंदर लागते। तर मस्त ही वडी आपली वाफवून इथे तयार झाली। आता खालती काढून घेऊयात आणि संपूर्ण ही वडी गार करून घेऊयात। तर ही वडी संपूर्ण आता इथे मी गार करून घेतलेली आहे, बघू शकाल इथे तुम्ही। आता ही वडी संपूर्ण गार करून झाली की तुम्हाला कितपत छोटी हवी आहे मोठी हवी आहे वडी, त्या हिशोबाने अशा पद्धतीने कट देऊन घ्यायचे। हे बघा चौकोनी आकारामध्ये ही वडी मी इथे कट करून घेते। अशा पद्धतीने सर्व वड्या इथे आपल्याला कट करून घ्यायच्यात मस्त। तर यातली एक वडी तुम्हाला दाखवते। हे बघा किती सुंदर खुसखुशीत झालेली आहे आणि किती सुंदर पोगर झाली ही वडी, बघू शकाल इथे तुम्ही मस्त। काय सुंदर दिसतीये, जबरदस्त।
आणि आता ह्या सर्व वड्या पाडून झाल्या की आता ह्या वड्या आपल्याला एक एक करून तळायला घ्यायच्यात। तर गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलं। आता एक एक करून ही वडी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मीडियम आचेवरती व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ह्या वड्या आपल्याला छान अशा तळून घ्यायच्यात। तर बघू शकाल छान असा गोल्डन ब्राऊन कलर ह्या सगळ्या वड्यांना इथे आलेला आहे आणि रंग बघू शकाल काय सुंदर दिसतोय, मस्त आणि इतक्या खमंग खुसखुशीत लागतात, सुगंध अतिशय सुंदर येतोय। वा, जबरदस्त। तर अशाच पद्धतीने सर्व वड्या इथे तळून तयार करून घेतल्या। तर बघू शकाल एकदम खमंग खुसखुशीत एकदम पोगर अशा ह्या वड्या बनवून आपल्या इथे तयार झालेल्या आहेत। रंग टेक्स्चरवरून तुम्हाला समजतच असेल की ह्या वड्या किती खुसखुशीत झालेल्या आहेत आणि रवा घातला असल्यामुळे ह्या वड्या कुरकुरीत देखील होतात, बाहेरून कुरकुरीत होतात आणि आतून छान अशा मस्त खुसखुशीत होतात। जरूर अशा पद्धतीने बेसनाचा वापर न करता ह्या वड्या, कोथिंबीर वड्या तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची 100% खात्री आहे। ज्वारी आणि बाजरीच्या पिठामुळे ह्या वड्या अजिबातही कुठेही तेलकट होत नाहीत, तर अतिशय खमंग होतात, खुसखुशीत होतात। जरूर अशा पद्धतीने ह्या वड्या करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच सुंदर छान रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।